11th ॲडमिशन 2024-25चा राऊंड 2चे अलॉटमेंट झाले आहे. म्हणजे राऊंड 2ची मेरिट लिस्ट लागलेली आहे. मेरिट लिस्ट कशी चेक करायची कॉलेज अलॉटमेंट कसं चेक करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे राऊंड 2मध्ये नंबर लागलेले नाही आहेत ते राऊंड 3 भरू शकतात. तर राऊंड 3 कधी भरायचा आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेले आहे परंतु त्यांना प्रवेश घ्यायचा नाही ते विद्यार्थी राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात. तर राऊंड 3 हा फॉर्म कधी भरायचा, तर आज कॅप राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे, तो आहे राऊंड 2चा. तर 10 ते 12 या तारखेमध्ये आपण काहीच करू शकत नाही. राऊंड 2मध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागले आणि त्यांना प्रवेश घ्यायचा आहे ते विद्यार्थी 12 तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतात. आणि 12 तारखेनंतर आपल्याला संपूर्ण टाईम टेबल किंवा उद्यापर्यंत तरी आपल्याला संपूर्ण टाईम टेबल राऊंड 3चा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यामध्ये संपूर्ण अपडेट असणार आहे. परंतु 12 तारखेपर्यंत राऊंड 3 सुरू होणार नाही आहे. 12 तारखेनंतर राऊंड 3 सुरू होणार आहे. त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि 11th ॲडमिशनकडून सुद्धा प्रॉपर जो टाईम टेबल असेल तो सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे की राऊंड 3चा फॉर्म कधी भरायचा, अलॉटमेंट कधी असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट 11th ॲडमिशन डिपार्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड करणारच आहे. त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ज्यांनाही राऊंड 3 भरायचा आहे त्यांनी वेट करा. 12 तारखेपर्यंत त्यांना संपूर्ण अपडेट दिला जाईल व राऊंड 3 कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट दिला जाईल. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.